वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर. विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधामध्ये 232 मतं. आज राज्यसभेमध्ये कसोटी. ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं राऊतांकडून स्पष्ट. तर वक्फची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव. अरविंद सावंतांचा हल्लाबोल. वक्फच्या जमिनी लाटण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणलं. संजय राऊतांचा घणाघाती आरोप. मुंबईत वक्फच्या जमिनीचे झालेले व्यवहार कायदेशीर दाखवण्यासाठी घाईघाईमध्ये विधेयक आणल्याची टीका. वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल. अमित शहांचं लोकसभेत स्पष्टीकरण. वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शहांचा विरोधकांवर आरोप. असदुद्दीन ओवेसींनी लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली. मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप. तर ओवेसींचं कृत्य घटनाबाह्य. भाजपचा संताप. मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवरती लोकसभेची मोहर. रात्री 2 वाजता चर्चा. मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावरती सरकारचा भर असल्याचं अमित शहांचं निवेदन. माओवाद्यांचा सरकारसमोर शस्त्रसंधीचा प्रस्ताव. केंद्र आणि राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास लगेच शस्त्रसंधी जाहीर करू अशी भूमिका. सरकारच्या प्रतिसादाची उत्सुकता. शालेय शिक्षण विभागाकडनं एक राज्य एक गणवेश निर्णय मागे. आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचाच. अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईत फॅशन शोमध्ये उपस्थिती. आजारपणाचं कारण देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी. पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श. मोहन भागवतांचं वक्तव्य. तर शिवराय 100% सेक्युलर होते. नितीन गडकरींचं विधान. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक. 7 पिस्तुलं 21 कारतुसं जप्त. उद्योगपती आणि अभिनेते निशाण्यावरती होते. सूत्रांची माहिती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. तर नंदुरबारमध्ये गारपिटीचा तडाखा. रब्बी पिकाचं नुकसान आणि आंबा काजू बागायतदारही हवालदिल. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचं साईबाबा संस्थान सज्ज. साई मंदिर रामनवमीला रात्रभर खुलं राहणार. गुजरात टायटन्सचा आरसीबीला दणका. बटलर, साई किशोर आणि मोहम्मद सिराजच्या कामगिरीच्या जोरावर 8 गडी राखून दणदणीत विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.